इलेक्ट्रिकल वर्कशॉप किंवा लॅबचा प्रकल्प अहवाल तयार करणे हे प्रॅक्टिकल आपण आज पाहतोय। इलेक्ट्रिक लॅबचा प्रकल्प अहवाल तयार करत असताना त्यातले सगळे विभाग आणि त्या विभागामध्ये लागणारी साधनसामुग्री, खेळतं भांडवल, स्थिर भांडवल, त्याचबरोबर एकूण खर्च आणि मिळणारा नफा या सर्व आपण बाबी पाहणार आहे। त्यापूर्वी प्रकल्प अहवाल म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे। ज्या अहवालामध्ये प्रकल्पाविषयी परिपूर्ण माहिती असते अशा अहवालाला प्रकल्प अहवाल असं म्हणतात। आता या ठिकाणी इलेक्ट्रिकल लॅबोरेटरीचा प्रकल्प अहवाल आपण पाहतोय। तर लॅबोरेटरीचा प्रकल्प अहवाल पाहत असताना आपल्याला लॅबोरेटरीचा आराखडा माहीत असणं गरजेचं आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर विद्युत कार्यशाळा वर्कशॉप किंवा इलेक्ट्रिक लॅबचा हा आराखडा आहे। यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणते याच्यात विभाग आहेत पहा। या ठिकाणी जर तुम्ही सेंटरला पाहिलं तर या ठिकाणी अवजड मशिनरी, हँड टूल्स, हत्यारे, सुटे भाग किंवा कच्चा माल यासाठी या ठिकाणी व्यवस्था केली आहे किंवा यासाठी ते विभाग पाडलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर सदोष उपकरणे म्हणजे दुरुस्तीसाठी आलेली उपकरणे या ठिकाणी असतील। त्यानंतर ती आलेली उपकरणं त्याच्यातून सिक्वेन्सली तपासणीसाठी या विभागामध्ये तपासणी करून दोष शोधणे हा जो विभाग आहे या ठिकाणी ती उपकरणं घेता येतील। त्यानंतर या ठिकाणी टेस्टिंग झाल्यानंतर कोणता दोष आहे, फॉल्ट फाइंडिंग झालं की ते आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक दोष दुरुस्ती करता येईल किंवा दुरुस्ती रिपेअर शॉप म्हणता येईल त्याला। तर या ठिकाणी दुरुस्ती करून ओव्हरऑइलिंग करून सर्व भाग जे आहेत ते या ठिकाणी रिअसेंबल असेल तर रिअसेंबल करून व्यवस्थितपणे टेस्टिंग करून ते आपल्याला दुरुस्त करायचे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वाइंडिंग वगैरे जर असेल तर वाइंडिंग शॉप या ठिकाणी आहे, असेंब्ली शॉप आहे। त्यानंतर या ठिकाणी टेस्टिंग तपासणीसाठी टेस्टिंग लॅब आहे आणि पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतर कस्टमरला देण्यासाठी उपकरणं या ठिकाणी रेडी करून ठेवायचे आहेत। ओके असा शेरा मारायचा म्हणजे दुरुस्त झालेली उपकरणं परत इथं येतील। म्हणजे सदोष उपकरणं इथं आली ही सगळी प्रक्रिया करून जेव्हा पूर्ण दुरुस्त होईल तेव्हा या विभागामध्ये येतील। तर अशा प्रकारे साधारणपणे इलेक्ट्रिक शॉपची किंवा लॅबची रचना असते। इकडं जर तुम्ही पाहिलं तर पॅनेल आहेत, AC पॅनेल आहे, DC पॅनेल आहे। या ठिकाणी स्वच्छतागृह, ऑफिस, स्वच्छतागृह इथं आहे, इथं रेकॉर्ड रूम आहे, रिसेप्शन काउंटर देखील इथंच आहे। तर अशा प्रकारे हे विभाग झाले। आता प्रकल्प अहवाल तयार करत असताना त्या प्रकल्प अहवालातली माहिती कोणकोणती असते प्रकल्प अहवालामध्ये ते पाहायचे। तर पहिला जो मुद्दा आहे तो उद्योजकाची माहिती। हे पहा या ठिकाणी उद्योजकाची माहिती जी आहे ती द्यायची। उद्योजकाच्या माहितीमध्ये काय येईल, उद्योजकाचे नाव या ठिकाणी पहा, उद्योजकाचे नाव काय असेल तुमचं नाव ते त्या ठिकाणी उद्योजकाचे नाव येईल, जो कोणी उद्योग करणार आहे त्याचं नाव येईल। या ठिकाणी आपण ABC असं घेतलेलं आहे। त्याचं वय जे काय असेल ते 25 वर्ष वय धरलं इथं। उद्योजकाची शैक्षणिक पात्रता काय आहे, म्हणजे तो जर 12वी नंतर करतोय व्यवसाय का 12वी नंतर त्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला आहे का डिग्री केलेली आहे, जे काय असेल ते या ठिकाणी लिहायचं। तुम्ही 12वी नंतर जर स्वयंरोजगार करणार असाल, व्यवसाय करणार असाल तर तुमचे या ठिकाणी उद्योजकाची शैक्षणिक पात्रता काय येईल, HSC आणि तुमचा जो कोर्स आहे ज्या क्षेत्रातलं ते तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। HSC समजा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, तुम्ही आता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विद्यार्थी आहेत म्हणून HSC इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, ओके। त्याच्यानंतर जर तुम्ही डिप्लोमा केला असेल इंजिनिअरिंग
तर त्या ठिकाणी येईल DEE डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, किंवा जर तुम्ही पुढं डिग्री केली तर BE इलेक्ट्रिकल. अशा पद्धतीने ही शैक्षणिक पात्रता येईल. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील कामाचा अनुभव. कोणताही व्यवसाय करत असताना किंवा उद्योग करत असताना तुमचं शिक्षण झालं, तुम्ही 11वी-12वी केली, डिप्लोमा केला किंवा डिग्री केला म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये परिपूर्ण होत नाही. तर तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 वर्षे बाहेर इंडस्ट्रीमध्ये अनुभव घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकताय. तर मग औद्योगिक क्षेत्राला कामाचा अनुभव या ठिकाणी आपण उदाहरणासाठी काय केले, 2 वर्ष लिहिलेला आहे. त्यानंतर उद्योजकाचा पत्रव्यवहाराचा पत्ता, जो काय तुमचा पत्ता आहे ते, उदाहरणार्थ समजा लोहगाव पुणे 47 हा पत्ता झाला. जवळपासचे औद्योगिक क्षेत्र जवळ कोणतं आहे, पिंपरी चिंचवड. उद्योगाचा तपशील, जो कोणता आपण उद्योग करणार आहे त्याचा उद्योगाचा तपशील काय आहे. घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि ओव्हरऑइलिंग करणे, म्हणजे सेवा उद्योग आहे हा. जी घरगुती विद्युत उपकरणं आहेत त्यांची दुरुस्ती करायची तुम्हाला आणि ओव्हरऑइलिंग सर्व्हिसिंग करायचे. बाजारपेठ, शहरी व ग्रामीण भाग येथून येणारी नादुरुस्त उपकरणे, म्हणजे तुमच्या इथं येणारे कस्टमर कुठले आहेत. जर तुम्ही उत्पादन उद्योग असता तर तो उत्पादन केलेलं ते तुम्ही जे काय आहे ते तुम्हाला नेऊन विकावं लागलं असतं बाजारपेठेमध्ये. जवळची बाजारपेठ कोणती आहे, पुणे आहे, असं झालं असतं. पण आता इथं तुम्ही उत्पादन तयार करत नाही आहे, तर तुम्ही काय करता, या ठिकाणी घरगुती विद्युत उपकरणं दुरुस्त करताय. त्यामुळे इथं बाजारपेठेऐवजी काय येईल, कस्टमर तुम्हाला कुठल्या भागातून येणार आहेत, तर शहरी आणि ग्रामीण भाग आणि परिसर इथले जे कस्टमर आहेत ते आपली नादुरुस्त उपकरणं दुरुस्तीसाठी इथं आणणार आहेत. त्यानंतर उद्योग उभारणीच्या ठिकाणचा पत्ता, तुम्ही प्रत्यक्षात ज्या ठिकाणी उद्योग स्थापन केला आहे तिथला पत्ता. आता हा लोहगावमध्ये केला आहे म्हणून या ठिकाणी लोहगाव असं आपण दिलं. ठीक आहे. तर ही पहिला भाग जो आहे ती उद्योजकाची माहिती, प्राथमिक माहिती आणि शैक्षणिक पात्रता त्याची काय आहे, त्यातला अनुभव किती आहे, तुम्हाला उद्योगाविषयी कितपत माहिती आहे, तुम्हीच मार्केट सर्वे केला आहे का नाही, याविषयी पूर्णपणे ही पहिल्या भागामध्ये माहिती येईल. ओके. त्यानंतर आता दुसरा भाग, सेवा किंवा उत्पादन याविषयी माहिती. सेवा किंवा उत्पादनाविषयी माहिती. आता आपला उद्योग आहे, उत्पादन उद्योग आहे का, नाही आहे, तर सेवा उद्योग आहे. मग 1 नंबर या ठिकाणी सेवा. कोणत्या तुम्ही सेवा देणार आहे, तर तुम्ही काय करणार आहेत, घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती, ओव्हरऑइलिंग सर्व्हिसिंग करणार आहे. म्हणजे जी आलेली उपकरणं आहेत त्या उपकरणामधला दोष शोधून त्यांची दुरुस्ती करून देणार. काय स्पेअर पार्ट बदलायचं तर ते भाग बदलणार, दुरुस्त करून त्यांना कस्टमरला परत देणे दुरुस्त झाल्यानंतर. अशा प्रकारची हा सेवा उद्योग आहे. कामाचा तपशील, काय काय कामं केली जाणार आहेत, तर नादुरुस्त उपकरण तपासून दोष निश्चित करणे, उपकरण खोलून दोष शोधून दोषांची दुरुस्ती करणे, खराब झालेले घटक भाग बदलणे. म्हणजे कोणतंही उपकरण दुरुस्तीला आलं की तुम्ही अगोदर त्यामध्ये काय दोष आहे ते दोष शोधणार. त्यानंतर दोष शोधत असताना ते रिपेअर करण्यासाठी कोणते भाग जर बदलायला आले तर ते भाग बदलणार, खराब झालेले असतील तर. समजा तुमच्याकडे इस्त्री दुरुस्तीला आली तर हिटिंग एलिमेंट जर ओपन असेल तर तुम्ही काय करणार, हिटिंग एलिमेंट बदलणार आहे की नाही. तर अशा प्रकारे कॉर्ड जर खराब असेल, केबल खराब असेल तर केबल बदलणार. तर अशा पद्धतीने कोणते भाग खराब आहेत ते भाग बदलायचे, दोष शोधून आणि दुरुस्त करायचं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कामाचा तपशील असेल. तर हे जे प्रॅक्टिकल आहे हे आपल्या टेक्स्टबुकमधलंच आहेत आणि SS सूर्यवंशी सर जे आहेत त्यांनी लिहिलेल्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या टेक्स्टबुकमधलंच आपण हे प्रॅक्टिकल घेत आहोत. तर त्यानंतर आपण काय करणार आहे की उपकरणाचे ओव्हरऑइलिंग करणे. म्हणजे तुम्ही सगळं दोष शोधला, दुरुस्ती केला, त्यानंतर ते क्लिनिंग करावं लागतं पूर्णपणे, ओव्हरऑइलिंग करायचं. ऑइलिंग वगैरे काय असेल, ग्रीसिंग असेल तर सगळी प्रक्रिया करायची, व्यवस्थितपणे चालवून पाहायचं आहे आणि त्यानंतर मग ते रिअसेंबल करायचं. तर अशा प्रकारे उपकरणाचं ओव्हरऑइलिंग केलं. त्यानंतर
कच्चा माल. आपल्याला या उद्योगासाठी कच्चा माल काय काय लागेल, तर ही एक पहा, वेगवेगळ्या विद्युत उपकरणांचे सुट्टे घटक भाग. आपल्याकडं आता सेवा उद्योग आहे म्हटल्यानंतर कच्चा माल काय लागेल, आपण एक अंदाज घ्यायचा की आपल्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारची इलेक्ट्रिक कामं आपल्याला मिळणार आहेत किंवा कोणकोणती उपकरणं दुरुस्तीसाठी येणार आहेत. उदाहरणार्थ समजा इलेक्ट्रिक आयर्न आहे, मिक्सर आहे, गीझर आहे, हीटर आहे की नाही, किंवा वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, व्हॅक्यूम क्लिनर आहे. तर परिसरामध्ये कस्टमर जो आहे हा कोणत्या स्तरातील आहे, कोणत्या वर्गातील आहे आणि ती कोणकोणती विद्युत उपकरणं तो वापरतो, त्याला तशा पद्धतीचा सर्वे करायचा परिसराचा, की परिसरातून कोणकोणती विद्युत उपकरणं दुरुस्तीसाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याकडे येतील आणि त्या अनुषंगाने त्याचे घटक भाग किंवा सुट्टे भाग सगळा कच्चा माल म्हणून त्या ठिकाणी आपण आणून ठेवायचा. इस्त्री असेल तर इस्त्रीसाठी केबल असते, त्यानंतर हिटिंग एलिमेंट आहे, त्याचे वेगवेगळे सुट्टे भाग आहेत, बेस प्लेट आहे, प्रेशर प्लेट आहे, तर अशा पद्धतीने हँडल आहे की नाही. हे असे सगळे भाग, वेगवेगळ्या उपकरणांचे सगळे सुट्टे भाग आपल्याकडे असले पाहिजेत. ठराविक भांडवल त्यासाठी गुंतवावं लागेल आपल्याला. त्यानंतर वायरिंग मटेरियल, वेगवेगळ्या प्रकारच्या वायर्स लागतील, इन्सुलेटिंग मटेरियल लागेल, पॅकिंग मटेरियल लागेल, नट बोल्ट स्क्रू वगैरे हे जे आहे ते लागतील. सोल्डरिंग मटेरियल लागेल, सोल्डरिंग मटेरियलमध्ये सोल्डरिंग वायर, त्यानंतर फ्लक्स ह्या गोष्टी लागतील, सोल्डरिंग आयर्न लागेल, लुब्रिकेटिंग मटेरियल लागेल, वेगवेगळ्या प्रकारची वंगण, ऑइल, ग्रीस, ऑइलिंग आपण करणार आहे, ग्रीसिंग करणार आहे, फिरणारे जे भाग आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर क्लिनिंग मटेरियल, क्लिनिंग म्हणजे काय, साफसफाई करण्यासाठी, क्लिनिंग करण्यासाठी भागांचं क्लिनिंग मटेरियल लागेल. त्याच्यामध्ये पॉलिश पेपर आलं, कॉटन वेस्ट आलं, रॉकेल आलं, CTC आलं, कार्बन टेट्राक्लोराईड. तर अशा प्रकारचा हा सगळा कच्चा माल या ठिकाणी आपल्याला आवश्यकता लागणार आहे. त्यानंतर आवश्यक कर्मचारी वर्ग, आवश्यक कर्मचारी वर्ग या ठिकाणी कोणकोणता कर्मचारी वर्ग आपल्याला आवश्यक असणार आहे त्याचा अंदाज घेऊन तशा पद्धतीने कर्मचारी नेमणं गरजेचं आहे. तर आपल्या उद्योगाची व्याप्ती किती आहे त्याच्यावरती ते ठरणार आहे. सुरुवातीला जर तुम्ही 1-2च मुलं जर कामाला ठेवून जर उद्योग करणार असाल फॉर्ममध्ये पर्यंत तरी चालतं, आणि ज्यावेळी उद्योगाचं आकारमान वाढवायचं आहे त्यावेळी तुम्हाला कर्मचाऱ्यांची, कुशल कामगार, अकुशल कामगार, सुपरवायझर हे सगळे पोस्टिंग भरावे लागतील आणि त्या पद्धतीने आपल्या उद्योगाचा आकारमान वाढवावा लागेल किंवा विस्तार करावा लागेल. तर साधारणपणे इलेक्ट्रिक लॅबसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग आणि त्यांचा पगार, महिन्याच्या प्रत्यक्ष कामाच्या दिवसांचा पगार तो किती असेल पहा. तर या ठिकाणी आपण एक शॉप सुपरवायझर नेमला. या ठिकाणी आपण स्थानिक उद्योग आहे, ग्रामीण भागाचा उद्योग आहे म्हणून पगार या ठिकाणी कमीत कमी गृहीत धरूया. शॉप सुपरवायझर 10,000 रुपये, कुशल असेंबलर 2 घेतले 8,000 पगारावरती. त्यानंतर हेल्पर किंवा अकुशल कामगार त्याला 1 घेतला 5,000 पगारावरती. क्लिरिकल कामासाठी एक ऑफिससाठी क्लर्क घेतला 6,000 रुपयावरती आणि एक वॉचमन 4,000 रुपये. तर अशा प्रकारे या सगळ्यांचा मिळून पगार 41,000 रुपये पगार होईल. ओके, म्हणजे दर महिन्याला आपल्याला 41,000 रुपये कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या व्यवसायासाठी साधनसामुग्री, हत्यारे, साहित्य काय लागेल की जे स्थिर भांडवलामध्ये. कोणताही व्यावसायिक उद्योग करायचं म्हटल्यानंतर त्यासाठी स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल या 2 गोष्टींची आवश्यकता असते, है की नाही. तर आता आपण या ठिकाणी काय पाहूया, स्थिर भांडवल. स्थिर भांडवल कोणतं लागतं. तर इथं जर पाहिलं तुम्ही तर आपण हत्यारे, साधन आणि साहित्य याचा एक तक्ता तयार केला आहे की नॉर्मली हे साहित्य, साधने, हत्यारे आवश्यक आहेत. तर या ठिकाणी पहा, बेरिंग पुलर गरजेचं आहे, 2 लागतील. 400 रुपये जर त्याची किंमत पकडली तर 800 रुपये होतील. त्यानंतर पुली पुलर 1 जरी घेतला तर 800 रुपये. सोल्डर गन 4 घेतले 600 रुपये. मल्टीमीटर ॲनालॉग 1 आणि डिजिटल 1 जर घेतला
तर त्यांचे साधारणपणे ॲनालॉग 400 रुपये, डिजिटल 300 रुपये अशा प्रकारचे मल्टीमीटर येईल. हे किमती ज्या आहेत ह्या कमी जास्त होऊ शकतात, पण या रेंजमधले असू शकतात. त्यानंतर घेतली फाईल किंवा कानस सेट 300 रुपये. कोल्ड चिजल छन्नी 2 घेतल्या तर 200 रुपये. हॅक्सॉ फ्रेम ब्लेडसह 200 रुपयाला एक, 2 जर घेतले तर 400 रुपये. बेरिंग क्लिनिंगसाठी पसरट ट्रे, एक भांडं असतं की त्याच्यामध्ये सगळं ती बॉल बेरिंग वगैरे क्लीन करण्यासाठी. गॅरेजमध्ये सुद्धा असतं असं पसरट भांडं. त्याच्यामध्ये ऑइल घेऊन त्याच्यामध्ये पार्ट काय करतात, क्लीन करतात, किंवा त्या पेट्रोलमध्ये काय करतात, क्लीन केले जातात, स्वच्छ केले जातात. तशा प्रकारचे एक पसरट ट्रे घ्यायचा. असे 2 ट्रे घेतले, 100 रुपयाला एक, याप्रमाणे 200 रुपये त्याचे होतील. त्यानंतर ग्रीसिंग करण्यासाठी ग्रीस गन एक 200 रुपयाची. ऑइल प्रेशर कॅन, ऑइल कॅन ज्याला आपण म्हणतो, ग्रीस गन जशी असते ग्रीस भरण्यासाठी, तसं ऑइल सोडण्यासाठी ऑइल कॅन असतं. तर ते जर 2 घेतले तर त्याचे 80 रुपये. मेगर 500 वोल्ट DC 1200 रुपयाचा मेगर असेल अंदाजित किंमत. त्यानंतर पुढचा आहे स्क्रूड्रायव्हर सेट. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रूड्रायव्हर पकड हे या ठिकाणी या उद्योगासाठी लागू शकतात. तर स्क्रूड्रायव्हर सेट लागेल. तर स्क्रूड्रायव्हर सेट 2 जर घेतले, 200 रुपयाला एक सेट असेल. लहान मोठे स्क्रूड्रायव्हर तर 400 रुपये होतील. स्पॅनर सेट 2 घेतले, पट्टी टाईप स्पॅनर, साईज स्पॅनर 2 सेटचे 600 रुपये होतील, 300 रुपयेप्रमाणे. हॅमर्स हातोडी वॉलपिन हॅमर 4 घेतल्या तर 150 रुपयेप्रमाणे 600 रुपये हॅमर्स हातोडीचे होतील. कॉम्बिनेशन प्लायर 4 घेतल्या 400 रुपये. लॉंग नोज प्लायर 200 मिलीमीटर, कॉम्बिनेशन प्लायरसुद्धा 200 मिलीमीटर, आणि इन्शुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर्स सगळ्या लागतील आपल्याला. लॉंग नोज प्लायर 200 मिलीमीटर 4 प्लायर 50 रुपयेप्रमाणे 200 रुपये होतील. वायर स्ट्रिपर 4 50 रुपये जर किंमत पडली तर याचे पण 200 रुपये होतील. कटिंग प्लायर 150 मिलीमीटरची 4 80 रुपये जर दर असेल तर 320 रुपये. कनेक्टर्स 100 मिलीमीटर 4 20 रुपये. छोटे स्क्रूड्रायव्हर म्हणजे कनेक्टर्स, तर याचे पण 80 रुपये होतील. कंटिन्युटी टेस्टर जर 2 घेतले तर या ठिकाणी 100 रुपये होतील त्याची कंटिन्युटी टेस्ट करण्यासाठी. जेव्हा समजा लाईट नसेल तरी हे कंटिन्युटी टेस्टर जो आहे हा सेलवरती किंवा बॅटरीवरती चालतो, त्यामुळे आपल्याला कंटिन्युटी टेस्ट करण्यासाठी कंटिन्युटी टेस्टर उपयोगात येतो. त्यानंतर लाईन टेस्टर 4 50 रुपयेप्रमाणे 200 रुपये. क्लिनिंग ब्रश 2 घेतले 25 रुपयेप्रमाणे 50 रुपये होईल. बेंच व्हाईस 6 इंची 900 रुपयेचा एक. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही सगळी काय झाली, हत्यारं, साहित्य आणि साधनं जी आहेत ती या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. तरी अशा पद्धतीने या ठिकाणी 24 प्रकारची हत्यारे, साहित्य, साधनं घेतलेली आहेत स्थिर भांडवलामध्ये, आणि त्यांची क्वांटिटी मात्र जास्त आहे एकूण. आणि एकूण किंमत जी आहे ती किती झाली आता 9,610 रुपये. तर अशा प्रकारे या ठिकाणी हत्यारे, साहित्य, साधनं यांची किंमत 9,610 रुपये झालेली आहे. यानंतर पुढं पहा यंत्रसामुग्री. आता या अगोदर आपण काय पाहिली, सगळी जी हत्यारं लागतात, साधनं लागतात, साहित्य लागतं. त्याच्यानंतर यंत्रसामुग्री हा एक महत्त्वाचा भाग आहे. आवश्यक यंत्र किंवा यंत्रसामुग्री ही देखील स्थिर भांडवलच आहे. तर यामध्ये इलेक्ट्रिक शॉपसाठी काही जास्त यंत्रसामुग्रीची आवश्यकता एवढी लागत नाही. तर सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड लागेल. तर 2 जर घेतले तर 300 रुपयेप्रमाणे 600 रुपये ह्या आपल्याला बनवता देखील. त्यानंतर ग्राइंडिंग मशीन 1 HP मोटर असते ग्राइंडिंग मशीनची, 3000 RPMने फिरणारा मोटर ती असते. एक जर घेतली तर 3000 रुपयाला मिळते.
त्यानंतर ग्राउलर, बहिर्गत ग्राउलर. कशासाठी असतो बहिर्गत ग्राउलर? की आर्मेचर टेस्ट करण्यासाठी. सिरीज मोटर असेल, शंट मोटर असेल किंवा विशेषतः विद्युत उपकरणामध्ये कोणती मोटर वापरतात? युनिव्हर्सल मोटर. युनिव्हर्सल मोटर म्हणजे एक प्रकारची ती काय असते? सिरीज मोटरच असते. AC आणि DC वर चालते म्हणून तिला युनिव्हर्सल मोटर म्हणतो आपण. तर यासाठी तिचा जो आर्मेचर आहे, आर्मेचर टेस्टिंगसाठी ग्राउलर लागेल. तर तो 1200 रुपयेचा एक ग्राउलर असेल. आणि कंट्रोल पॅनल आणि त्यावरील घटक 5 HP क्षमतेचा कंट्रोल पॅनल लागेल. तर ते 3000 रुपयेचं एक पॅनल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 7800 रुपये हा आवश्यक यंत्रांसाठीचा खर्च असेल. त्यानंतर पुढचा भाग आहे आवश्यक जमीन, जागा. उद्योगासाठीची जी जागा आहे ती जागा आणि त्या ठिकाणचं बांधकाम किती असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आवश्यक जमीन, बांधकाम, विद्युतीकरण, फर्निचर हे पण स्थिर भांडवलामध्ये. तर आवश्यक जमीन साधारणपणे 900 चौरस फूट आवश्यकता लागेल. 900 चौरस फूट क्षेत्र असलेली जमीन. त्यानंतर सध्या बाजारभावाने जमिनीची किंमत, त्या जमिनीची किंमत किती असेल? तर ग्रामीण भागामध्ये 500 रुपये जरी दराने धरली स्क्वेअर फूट, तर 500 आणि आपण किती चौरस फूट घेतो? 900. म्हणजे 500 गुणिले 900 बरोबर 4,50,000 रुपयाची ती काय झाली? जमीन झाली. अगदी कमीत कमी दर धरलेला आहे आपण, पकडलेला आहे. 4,50,000ची ती जमीन झाली. त्यानंतर आवश्यक बांधकाम 25x20 जर बांधकाम केलं म्हणजेच किती? 500 चौरस फूट. 900 चौरस फुटात जागा आहे. काही जागा आपल्याला मोकळी सोडावी लागते, पूर्ण बांधकाम करता येत नाही. 500 चौरस फूट जरी बांधकाम केलं, 25x20मध्ये बांधकाम केलं असं आपण गृहीत धरलेलं आहे. सध्या बाजारभावाने बांधकामाची किंमत किती होईल? बांधकामासाठी खर्च 1200 रुपये जर बांधकामाचा दर पकडला तर 1200 आणि 500 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. तर 1200 गुणिले 500 बरोबर 6 लाख रुपये. तर विद्युतीकरण व मशीन उभारणी, इलेक्ट्रिक फिटिंग आणि मशीन उभारणीचा खर्च, इलेक्ट्रिफिकेशन करण्यासाठी आणि इन्स्टॉलेशन मशिनरीचं सगळं करण्यासाठी एकूण खर्च अंदाजे 10,000 रुपये आपण या ठिकाणी पकडलेला आहे. त्यानंतर फर्निचर, यामध्ये तर फर्निचर पहा, फर्निचर काय काय लागेल ते पाहूया आपण आणि त्याच्यासाठीचा खर्च. फर्निचरमध्ये वर्क बेंच लागेल, आहे की नाही? काम करण्यासाठी वर्क बेंच 6 फूट बाय 4 फूट बाय 3 फूट असे 2 लागतील. 3000 प्रमाणे जर म्हटलं तरी 6000 रुपये. स्टूल 4 300 रुपये प्रमाणे 1200 रुपयाचे स्टूल लागतील. खुर्च्या 4 घेतल्या तर 1200 रुपयाच्या खुर्च्या लागतील 300 रुपये प्रमाणे. टेबल 3 फूट बाय 4 फुटाचे 2, 600 रुपयाला एक टेबल, असे 1200 रुपये. कपाट 3 घेतली, 5000 रुपयाला एक कपाट, असे 15,000 रुपये. आणि लोखंडी रॅक, ते आलेलं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी लोखंडी रॅक जे आहे ते 2 रॅक जर घेतले तर 2000 रुपयेप्रमाणे एकूण किंमत किती होईल? 4000 रुपये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फर्निचरचा जो खर्च आहे हा 28,600 रुपये होईल. लक्षात, फर्निचरचा खर्च 28,600. तर जर तुम्ही इथं पाहिलं तर स्थिर भांडवल जे आहे यासाठी एकूण खर्च झालेला किती आहे झाला आहे पहा. तर या ठिकाणी 4,50,000 हत्यार वगैरे ती घेतलेली आपण, 4,50,000. त्यानंतर जमीन आणि बांधकाम याच्यासाठीचा जो खर्च आहे बांधकामाचा 6 लाख रुपये आहे. त्याचबरोबर इथं जर तुम्ही पाहिलं तर 10,000 रुपये इलेक्ट्रिफिकेशनचा खर्च आहे.
या ठिकाणी जर पाहत इलेक्ट्रिफिकेशनचा 10,000 खर्च आहे. त्यानंतर हा 28,600 फर्निचरचा खर्च आहे. तर अशा पद्धतीने 10,88,600 रुपये हा झाला. 10,88,600 रुपये लक्षात. आता एकूण स्थिर भांडवल हा जर पाहिला 3 + 4 + 5 चा मिळून जर खर्च काढला 3 + 4 + 5 तर सगळे मिळून या ठिकाणी हत्यारांचा खर्च, जागेचा खर्च, त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय घेतलं आहे 7,800 रुपये यंत्रांचा खर्च आहे. आवश्यक यंत्र 7,800 रुपये आहे. त्यानंतर 9,610 ही जी सुरुवातीचं आहे ही हत्यार त्यांचा खर्च आहे. 7,800 यंत्रसामुग्रीचा खर्च आहे. आणि हा आतावरती आपण पाहिलेला हा एकूण खर्च 10,88,600. त्याच्यामध्ये सगळं जमीन, बांधकाम आणि फर्निचर, विद्युतीकरण हे सगळं 10,88,600. असं एकूण स्थिर भांडवल जे आहे ते 11,06,010 रुपये एवढं काय झालं या ठिकाणी एकूण स्थिर भांडवल. आता एकूण स्थिर भांडवल किती आवश्यकता आहे ते आपण पाहिलं. आता त्या पुढे गेलं की प्रत्येक दिवसाचं उत्पादन किंवा सेवा. आता गुंतवलेलं भांडवल या ठिकाणी आपल्याकडे आलं की 11,06,010 रुपये आलं लक्षात. आता दर दिवसाचे उत्पादन किंवा सेवा, तर दिवसभरामध्ये आपण किती सेवा देणार आहे आणि त्याच्यातून किती उत्पन्न मिळणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. दर दिवसाचे उत्पादन किंवा सेवा. एकूण उपकरणे दुरुस्ती 100 नग, सरासरी दिवसभरामध्ये 100 उपकरणांची दुरुस्ती केली. ओव्हरऑइलिंग 20 उपकरणांचं केलं असं गृहीत धरलेलं आहे. दुरुस्ती बिल जमा सरासरी रुपये 200 प्रमाणे 100 × 200 20,000 रुपये. सरासरी म्हणजे अंदाजे काय केलं आपण, दुरुस्ती बिल 200 रुपये पकडले एका उपकरणाचं, तर अशी आपण किती करतो आहे 100 × 200 म्हणजे 20,000 रुपये. ओव्हरऑइलिंग सेवा शुल्क प्रति उपकरण 80 प्रमाणे 20 उपकरणं जर केली तर 80 × 20 बरोबर 1,600 रुपये ओव्हरऑइलिंगचं होईल. आणि मागील येणे आणि सध्याचे रोख बिल असे एकूण जमा दर दिवशी 21,600 आलं का. मागील येणे व सध्याचे रोख बिल असे एकूण जमा दर दिवशी किती होईल 20,000 आणि 1,600 21,600. म्हणजे जरी काही उधारी राहिली तरी मागची काही जी उधारी होती ती येईल, असे टोटल 21,600 मिळतील रोख रोजच्या रोज. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 21,600 रुपये दिवसाला काय झालेले आहे, प्राप्ती झालेली आहे. आता याच्यानंतर सर्व प्रकारचा खर्च किती आहे. या ठिकाणी आपण काय पाहिलं की प्राप्ती किती झालेली आहे 21,600 रुपये झालेले आहे. ओके. आता याच्यानंतर सर्व प्रकारचा खर्च दिवसभरात मिळालेलं उत्पन्न किती आहे 21,600. आता खर्च किती येतो आहे ते आपल्याला पाहायचं आहे. सर्व प्रकारचे खर्च एक दिवसाचे या ठिकाणी कच्चा माल किंवा स्पेअर पार्ट जे आहे 5,000 रुपये. पॅकिंग मटेरियल 50 रुपये दररोजचाही खर्च. इन्शुलेटिंग, सोल्डरिंग, लुब्रिकेटिंग मटेरियल 500 रुपये. जकात आणि वाहन खर्च 500 रुपये. वीज व पाणी बिल 300 रुपये. कामगारांचा पगार आपण किती देणार आहे पगार 41,000 रुपये महिन्याला द्यायचं ठरवलेलं आहे की नाही. म्हणजे 30 दिवसाला, म्हणजे एका दिवसाला 1,367 रुपये पगार द्यावा लागेल आपल्याला सगळ्यांचा मिळून. ऑफिस व स्टेशनरी खर्च 100 रुपये हे सगळं दिवसाचा खर्च आहे. बँक व विमा हप्ता
1979 रुपये. स्वतःचा खर्च इतर जे काय असेल, समजा कोण गेस्ट आले, काय झाले, चहा पाणी असेल किंवा कुठं किरकोळ काय खर्च असेल, तर हा जो खर्च आहे स्वतःचा हा 200 रुपये. लक्षात. तर असा एक दिवसाला खर्च जो आहे हा 9,996 रुपये. आलं लक्षात. किती आला? 9,996 रुपये दिवसाचा खर्च. आता एकूण दर दिवसाचा खर्च खेळते भांडवल किती झालं? 9,996. दिवसाचं खेळते भांडवल हे सगळा जो खर्च आला म्हणजे 9,996 दिवसाला हा खेळत्या भांडवलाचा खर्च. सगळा याच्यामध्ये कच्चा माल, स्टेशनरी, ऑफिस खर्च, वाहतूक हे सर्व याच्यामध्ये आलं. याला सगळ्याला खेळतं भांडवल म्हणतात. तर हे 9,996 एका दिवसाचा. असं 30 दिवसाचा जर आपण काढला तर 9,996 गुणिले 30 दिवसाचा 2,99,880 रुपये एक महिन्याचा काय होईल? खेळत्या भांडवलाचा करेल. आता एक दिवसाचा नफा काढायचा आपल्याला. एक दिवसाचा नफा काढण्यासाठी काय करावं लागेल? दिवसाला आपल्याकडे उत्पन्न किती आलं होतं? 21,600. त्याच्यातून वजा खर्च करावा लागेल. खेळतं भांडवल दिवसभराचा खेळतं भांडवल किती खर्च झाला आहे? 9,996. म्हणजे जमा झाले 21,600. आपण उत्पन्न आलं, दुरुस्तीचा खर्च वगैरे ते सगळे पैसे आपण घेतले 21,600 आणि खर्च झाला 9,996. त्यात स्पेअर पार्टची पण किंमत धरलेली आहे जमामध्ये, म्हणून खर्च 9,996. तर एकूण जमा वजा खर्च, दर दिवशी झालेले जमा वजा त्याच्यातून दिवसभराचा खर्च, तर शिल्लक किती राहील? 11,604 रुपये. तर अशा प्रकारे एका दिवसात नफा, निव्वळ नफा आहे हा, सगळं भांडवल वगैरे सगळं जाऊन निव्वळ नफा 11,604 रुपये. लक्षात. तर एका दिवसाला मग आयकरपूर्व निव्वळ वार्षिक नफा कसा काढणार आता आपण? हा एका दिवसाला 11,604 झाला. 30 दिवसाला किती येईल? 11,604 गुणिले 30, बरोबर. आणि मग एक वर्षाला हे काय होईल? 30ने गुणल्यावर किती होईल? 11,604 गुणिले 30 म्हणजे एक महिन्याचा निव्वळ नफा. आणि वर्षाचा काढण्यासाठी गुणिले त्याला जे काही येईल ते एक महिन्याचा नफा येईल त्याला गुणिले 12 म्हणजे 11,604 गुणिले 30 गुणिले 12 बरोबर किती येईल? 41,77,440. आलं लक्षात. म्हणजे वार्षिक नफा, निव्वळ नफा जो आहे तो 41,77,440 रुपये एवढा निव्वळ नफा मिळेल. म्हणजे सरासरी 42 लाख रुपये समजा की त्या उद्योजकाला वर्षाला 42 लाख रुपये निव्वळ या उद्योगामधून सगळा खर्च वजा जातात. स्थिर भांडवलाचा खर्च, त्यानंतर खेळत्या भांडवलाचा खर्च, इतर सगळा खर्च, बँकांचे हप्ते हे सगळं जाऊन सुमारे 42 लाख रुपये वर्षाला नफा या ठिकाणी त्या उद्योजकाला मिळू शकतो. लक्षात. आता ही आर्थिक तरतूद कशी केली आहे ते पाहूया आपण. या प्रकल्पासाठी हा प्रकल्प अहवाल तयार करत असताना प्रकल्पासाठी जी आर्थिक तरतूद आहे ही फार महत्त्वाची आहे. तर आर्थिक तरतूद पहा. प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक तरतूद. आता भांडवल आपण या ठिकाणी पाहिलं वरती भांडवल किती लागणार आहे. तर कोणत्या प्रकारचं भांडवल लागलेलं आहे आपल्याला? स्थिर भांडवल आणि दुसरं खेळते भांडवल एक महिन्यासाठीचं. तर स्थिर भांडवल 11,06,010 रुपये स्थिर भांडवल लागलेलं आहे आणि एक महिन्याचं खेळतं भांडवल जे आहे ते 2,99,880 रुपये एवढं खेळतं भांडवल लागलं आहे. म्हणजे एकूण भांडवल 14,05,890 रुपयाची गरज आहे ह्या उद्योजकाला, ह्या उद्योगासाठी. आता यापैकी स्थिर भांडवल 11,06,010 रुपये जे आहे त्याच्यापैकी गुंतवणूक उद्योजकाने 4 लाखाची केलेली आहे आणि 7,06,000 रुपयाचं बँकेचं कर्ज घेतलं आहे. खेळत्या भांडवलापैकी 2,99,880 एवढं खेळतं भांडवलाची गरज आहे महिन्याला. त्यापैकी स्वतःचे 1 लाख रुपये खेळत्या भांडवलासाठी गुंतवलेत आणि 1,99,880 रुपये बँकेचं कर्ज घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकूण जे भांडवल आहे स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल मिळून 14,05,890 बरोबर या ठिकाणी दाखवले पहा. त्यापैकी स्वतःची गुंतवणूक 5 लाख केलेली आहे आणि बँकेचं कर्ज जे आहे ते 9,05,880
890 एवढं बँकेचं कर्ज घेतलेलं आहे आणि ह्या कर्जासाठी काय केलेलं आहे, हप्ते देखील किती द्यावा लागणार आहे ते आपण पकडलेलं आहे की खेळत्या भांडवलामध्ये. तर एकंदरीत या ठिकाणी 14,05,890 रुपये गुंतवून काय केलेलं आहे, या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे, सेवा उद्योग. त्यासाठी स्वतःचं भांडवल 5 लाख रुपये गुंतवले आणि बँकेकडून सुमारे 9 लाख रुपये कर्ज घेतलं आहे. 9,05,890 एवढं बँकेचं लोन घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा उद्योग उभारल्यानंतर वर्षाला किती नफा मिळतो आहे, 41,77,440 एवढा वार्षिक नफा मिळतो आहे की नाही. म्हणजे वार्षिक पॅकेज त्या उद्योजकाला जे आहे सगळा खर्च जाऊन सुमारे 42 लाख रुपयाचं त्याचं स्वतःचा व्यवसायातून त्याला अर्थप्राप्ती होते किंवा उत्पन्न मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ह्या इलेक्ट्रिक लॅबचा प्रकल्प अहवाल सेवा उद्योग म्हणून दुरुस्ती असेंब्ली हा जो आहे विद्युत उपकरणांची दुरुस्ती यासाठी प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात. ओके.